प्रोसेस, बरोबर. तर तुम्हाला वेगवेगळ्या फळांवरती आणि वेगवेगळ्या भाज्यांवरती किंवा वेगवेगळे कडधान्य असतील, धान्य असतील, या सगळ्या गोष्टींवरती काय शिकायचं आहे, प्रक्रिया कशी करायची हे शिकायचं. आणि कोण शिकवतो तुम्हाला? मॅडम शिकवतो. आणि प्रिझर्वेशन म्हणजे काय? तर ती तयार केलेली गोष्ट टिकून ठेवता आली पाहिजे किंवा टिकली पाहिजे. खास करून आपण काय करतो, तांदळाचे पापड हे किती महिने टिकतात? वर्षभर. लोणचं कोणाचं वर्षभर टिकतं, कोणाचं एका दिवसात खराब होतं, कोणाचं 6 महिन्यात, बरोबर. हे 6 महिने टिकणं किंवा वर्षभर टिकणं याला काय म्हणतो आपण? प्रोसेसिंग. प्रोसेसिंग साठी वस्तू सुकवावी लागते किंवा प्रोसेसिंग साठी काय करावं लागते, वस्तू आंबवावी लागते किंवा प्रोसेसिंग साठी आपल्याला काय करावं लागते, आंबवणे, खारवणे, गोडवणे, बरोबर. काही वेळेस गोड करायला लागतं तरी पण ते टिकतं, बरोबर. या टिकवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रोसेसिंग, बरोबर. तसं एकच फळ आपण घेऊया, जसं एक फळ घेतला आंबा, त्या आंबा हे फळ झालं. आंब्याचं काय करणार आपण? गोड लोणचं करा किंवा आंब्याचं काय करा, खारट लोणचं करा किंवा आंब्याचं तिखट लोणचं. लोणचं झालं 3 पद्धतीने. अजून काय झालं? ज्यूस, मिल्कशेक, आंबावडी, आईस्क्रीम. अजून काय झालं? त्याला सुकवणे असेल तुम्ही ते याच्यामध्ये वापरतो ना आपण, आंबोशी म्हणून वापरतो. अजून पन्हा आहे, गोड पण आहे, आंबट पण आहे. अजून काय करणार? किसून कोणी काहीतरी चटणी बनवेल. आंब्याची काय होते? पावडर होते, चाट मसाला म्हणून वापरतात. अजून काय करणार आंब्याचं? बोला. आमरस बनवा. अजून चॉकलेट बनवतील काही लोक, जेली बनवतील, बरोबर. फळ किती घेतलं? एका फळाची एवढ्या गोष्टी तुम्ही बनवल्या. तसंच एका भाजीच्या पण तेवढ्या गोष्टी तुम्हाला बनवता येऊ शकतील. काही गोष्टी बनतील, काही गोष्टी नाही बनतील, बरोबर.